हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्ते मित्रांनो. आज आपण श्री दत्तगुरूंचे आजो नाशिक जिल्ह्यातील करंजी येथील कर्दमाश्रम दत्त देवस्थान येथे आलो आहे. हे ठिकाण नाशिक दिंडोरी रोडवर 42 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे पोहोचल्यावर मंदिरात जाताना डावीकडे गंगा नदी दिसेल. पुढे शांतरम्य परिसर बघायला मिळेल. इथे तुम्हाला छोटेसे गंगेचे मंदिर दिसेल. असे म्हणतात की गंगा इथे स्वयं प्रकट झाली आहे. पुढे तुम्हाला गणपतीचे सुंदर मंदिर दिसेल. मंदिराच्या भिंतीवर महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे. पुढे तुम्हाला गिरजी महाराजांची समाधी स्थळ दिसणार आहे. या स्थळाचे वैशिष्ट्य असे आहे की महाराजांच्या समाधीनंतर ते 6 महिने जिवंत होते. महाराजांच्या समाधीच्या वेळेस तिथे छोटीशी पितळीची नळी हवेसाठी ठेवली होती. ही नळी तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. त्या नळीत श्रीरामचंद्र महाराज रोज तीर्थ टाकायचे. महाराज म्हणाले की मी जेव्हा ब्रह्मलीन होईल त्यावेळेस त्या नळीतून दूध बाहेर येईल. आणि माझा छोटा भाऊ पण चालला. इथे खूप मोठं मंदिर आहे. इथे महादेवाचा आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये. हे महादेवाचं मंदिर. समाधीचं मंदिर. आता तुम्हाला हे अजून एक मंदिर आहे. हे गणपती कोणाचं तरी हे गणपतीचं मंदिर आहे. दाखवू शकतो. हे बघ, हे आहे गणपती. अशाच जागी तुम्ही येऊ शकता. हे अजून एक मंदिर आहे. हे दत्तगुरूचं मंदिर आहे. आतमध्ये पण येऊ शकतो. आता आपण जाऊ पुढे. इथे विहीर आहे. आतमध्ये बघू शकता. आता तर जाऊ दे. नाही लावते. या जगातील एकमेव श्री दत्तगुरूंची पद्मासन अवस्थेत स्वयंभू मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवत आहे. आता आतमध्ये जाऊन बघ. इथे बघू शकता की इथे दत्तगुरूचे सगळे हे झालेले आहे. बघू शकता इथे काय काय.
आता तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो. हे आहे बाहेर जायचा रस्ता. तुम्ही बघू शकता हे महाराज आहे. आणि इथेही रामचंद्र महाराजांची बद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर श्री स्वामी शिवार्थ महाराजांची श्री स्वामी महाराजांची हे दिली आहे, माहिती दिली आहे. चला बघू आता पुढे. आता आपण तो मागू जा. यांच्या मागे अजून एक मंदिर आहे, मला दाखवू शकतो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. गुरुदेव दत्त.